नमस्कार, मी निशा वाकणकर. आज बनवत आहोत आपण पास्ता मुलांच्या टिफिनसाठी. सकाळचे वाजलेले आहेत 7. मी टिफिन तयार करते. पास्ता उकडून घेतला आहे ह्याच कढईत मी आणि हे वेजीस टाकते. कांदा, टमॅटो, लसूण, गाजर आणि मशरूमनी पास्ताला खूप छान टेस्ट येते. आधी मी कांदा लसूण फ्राय करून घेते. हळूहळू सगळ्याच भाज्या आपण चांगल्या सॉफ्ट शिजवून घेऊयात, म्हणजे त्या कच्च्या राहिल्या तर मुलं खाणार नाहीत. सॉफ्ट केल्यावर मग त्यांना एवढं जाणवत नाही की आपण म्हणजे भाज्या खातोय म्हणून. पास्त्यामध्ये रोज चपाती खाऊन मुलं वैतागून जातात. चपाती भाजी खाऊन. एखाद्या दिवशी तरी त्यांना त्यांच्या मनाचा हप्त्यातून एखाद्या दिवशी तरी त्यांच्या मनाचा टिफिन द्यावा लागतो. माझ्या मुलांना पास्ता आवडतो आणि मी तो खूप जास्त असा म्हणजे त्याला ग्रेव्ही बनवा हे बनवा तशा टाईप बनवत नाही मी. साधा सिंपल, की त्यांच्यासाठी पौष्टिक पण राहील आणि पोट पण भरेल. 5 मिनटं आपण भाज्या झाकून ठेवल्या आणि सॉफ्ट करून घेतल्या. त्या सॉफ्ट झाल्यात. पास्ता टाकूया, सॉस टाकूया, चवीनुसार आवडीनुसार तुमच्या मुलांच्या अकॉर्डिंग मसाले टाका, त्यांना कसं लागते तसं. हा रवा पास्ता आहे, मैदा पास्ता नाही आहे, त्यामुळे देते मी त्यांना. थोडं झाकून सॉफ्ट करून घेऊया त्याला. मी मुलांचे डबे भरून म्हणजे मुलाचा थोडा वेळ आहे त्याला जायला. मुलगी अगोदर जाते, त्याच्यामुळे तिचा आधी डबा भरते आणि त्याचा नंतर भरते मग, आणि डबा भरून नाश्ता तयार करते. तयार झालेला आहे. आपण खाली उतरून घेऊ. थोडासा गार झाल्यावर डब्यात भरून घेऊ टिफिनमध्ये. तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता, छान झाला आहे. मुलांच्या हिशोबाचा झालेला आहे. छान स्ट्रक्चर आलेला आहे आणि मशरूमनी खूप छान चव येते पास्त्याला. हे मी 0 मैदा ब्रेड घेतलेले आहेत. ते फ्राय करायला ठेवले, दूध गार करायला ठेवले एका साईडला ऑरेंज भरते मुलीसाठी टिफिनमध्ये. ऑरेंज हे ना मुलांना आहे ना जास्तीत जास्त खायला द्यायला पाहिजे. जास्तीत जास्त म्हणजे दिवसातून 1 वेळेस तरी. कारण इन्स्टंट एनर्जी जी चॉकलेटने ह्याने येते ना, तशाच प्रकारची इन्स्टंट एनर्जी त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त ऑरेंजने येते. कारण मुलं थकता खेळता शाळेमध्ये खूप वेळ, एनर्जी त्यांची थोडीशी डाऊन होऊन जाते. ऑरेंज खाल्ल्याने एकदम इन्स्टंट फ्रेश होऊन जातात मुलं. त्यामुळे मी म्हणजे एका दिवसाआड तरी ऑरेंज शक्य होईल तेवढं देतेच. हे आवाकडं आणलं होतं मी, खूप वर्षानंतर आणलं. जेव्हा मुलगी लहान होती तेव्हा तिच्या स्मूदीमध्ये ॲड करून द्यायचे मी मिक्सरमध्ये काढून. आता हे 3-4 वर्ष आणलंच नव्हतं, कारण माझ्या मिस्टरांना ते म्हणतात जेवढे इंडियन फळं असतील तेच खा, बाहेरच्या देशाचे फळं खायची गरज नाही, त्यांना आवडत नाही, म्हणून मग मी घेत पण नाही. आणि मुलांनाही माहिती नसतं नवीन काही खायचं, त्याच्यामुळं मी जे आपल्या रोजच्या खाण्यातले फळं आहेत तेच जास्त वापरते. हे मुलांना आज पहिल्यांदा दिले, आवडतं का बघू. हे माझ्या मिस्टरांचा नाश्ता आहे. ओके, बाय बाय.